राजनयन मुख्य म्हणजे काय आणि रामायणचा काय संबंध? कॉमन जे आपलं हेरिटेज आहे त्यातले धागे आपल्याला पुढे न्यायचे, त्यातून ओढून आपल्याला पुढे वेगळ्या स्वरूपात वगैरे. तर त्यासाठी काय कशाची गरज असते? डिप्लोमॅटिक एफर्ट. अगस्त्य ऋषी जावामध्ये गेले होते, इंडोनेशियाचे. समुद्र आचमन करून प्याले म्हणजे ते ओलांडून गेले आणि जावामध्ये गेले आणि तिकडे ते स्थायिक झाले आणि तिकडचं संस्कृतीकरण करण्याचं श्रेय त्यांना जातं. तुमचा जो प्रबंधाचा विषय आहे त्याच्याबद्दल सांगा. आणि इंडोस्फेअर ह्याचं काय, म्हणजे ही टर्म तुम्ही कशी काय निवडली ह्याच्याबद्दल? तुमचा जो दुसरा प्रश्न आहे इंडोस्फिअर, तो असा आहे की ती एक संज्ञा आहे. आता तिचं साधं सरळ तिचा अर्थ असा होतो, भारताचं प्रभाव क्षेत्र. पश्चिम आशियातले जे घुसखोर वगैरे आले त्याच्यामुळे जे संबंध तुटले. अनुशेष खूप मोठा आहे, खूप खोल आहे. तो जर भरून काढायचा असेल तर हर्क्युलियन एफर्ट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, त्या प्रकारची आवश्यकता आहे. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये मिस्टर पुलिन सामंत आलेले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. आणि ह्यांचा विषय जो आहे तो आहे पॉलिटिकल सायन्स. भरपूर वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांचं लेखन आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर किंवा ह्या सगळ्या बाबतीत त्यांचं आर्टिकल्स त्यांचे पब्लिश्ड आहेत, पुस्तक आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारची चर्चा करणार आहे आणि ते आहे इंडोस्फेअर. तर माझे दोन प्रश्न आहेत सुरुवातीला. एक तर तुमचा जो प्रबंधाचा विषय आहे त्याच्याबद्दल सांगा. आणि इंडोस्फेअर ह्याचं काय, म्हणजे ही टर्म तुम्ही कशी काय निवडली ह्याच्याबद्दल? नमस्कार मंडळी. माझा प्रबंधाचा विषय इंडिया सॉफ्ट पॉवर इन इंडोनेशिया फ्रॉम द ऍक्ट ईस्ट पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह हा होता. ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे जे 1914 साली, 2014 साली मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी जी धोरण अगोदरचं लुक ईस्ट जे होतं नरसिंहरावांच्या कार्यकाळातलं, त्याला त्यांनी ऍक्ट ईस्ट स्वरूप दिलं. आणि त्याच्यामध्ये जे काही त्या धोरणात्मक त्यांनी बदल काही केले त्याच्या अनुषंगाने मी हा विषय निवडला. आणि त्याची पदवी आता मला याच वर्षी मिळाली, पीएचडी. खूप खूप अभिनंदन. इट वॉज लॉंग अवेटेड. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे इंडोस्फिअर, तो असा आहे की ती एक संज्ञा आहे. आता तिचं साधं सरळ तिचा अर्थ असा होतो, भारताचं प्रभाव क्षेत्र. मात्र जो जनक होता या संज्ञेचा तो एक अमेरिकन लिंग्विस्ट होता, भाषा तज्ञ आणि संस्कृती अभ्यासक, जो आग्नेय आशियात काम करत होता. जो म्हणजे जे 10 देश आसियान या संघटनेचे सदस्य मानले जातात, तर तिथे जो त्याच्यात एक सब रिजन आहे मेनलँड साऊथ ईस्ट एशिया, त्याच्यामध्ये तो काम करत असताना त्याला ही संज्ञा सुचली. आणि कसं आहे, का सुचली म्हणजे लकीली त्याला भारताच्या संस्कृतीबद्दल थोडस पार्श्वभूमी होती, त्याचं ज्ञान होतं त्याला आणि प्रेम असेल. आणि तो जिथे काम करत होता त्या लोकांच्या भाषा, ती संस्कृती बघून त्याला ही स्फुरली संज्ञा की अरे हे तर इंडोस्फिअर आहे. म्हणजे अभिप्रेत अर्थ त्याचा असा आहे, भारतीय संस्कृती प्रभाव क्षेत्र. आणि ही जवळजवळ 80 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. किती छान. ती मी आता उपयोगात आणतोय. रादर आपण ती पुन्हा वापरायचा प्रयत्न करू, त्याला आपण जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न करू, बिकॉज इट इज रिअली गुड. येस. तर खूपच छान. परराष्ट्र धर्माचे कूटोपनिषद असं एक नाव मला आठवत आहे. जेव्हा मी तुमचं नाव वाचते तर माझी खात्री आहे आपल्या श्रोत्यांना पण आठवेलच. तरुण भारतात हा लेख यायचा आणि ही एक शृंखला होती बहुतेक. त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि हे
हे नाव तुम्हीच सुचवलं असेल. ते पण. ते एक पाक्षिक सदर होतं. हा. मुंबई तरुण भारत साठी मी ते जानेवारी ते जून 2020 अच्छा. मध्ये लिहिलं होतं. हम्म. आणि त्याचं नाव मला असं सुचलं कारण उपनिषद, भारतातली जी आता वेद, उपनिषद वगैरे हे जे भाग आहेत, त्यामध्ये उपनिषदाला एक ज्ञान परंपरा आहे विशेष करून. हो. आणि त्यामुळे काय आहे की मी ज्या विषयामध्ये संशोधन करू इच्छित होतो किंवा थोडंफार माहिती गोळा केली होती म्हणा किंवा काय, तर त्याचं सुद्धा एक ते मला ज्ञान स्वरूपात लोकांसमोर मांडायचं होतं. बरं, कूट अधिक उपनिषद म्हणून कूटोपनिषद, पण कूट का? कारण हे सगळं डिप्लोमसीशी संबंधित आहे. डिप्लोमसी म्हणजे मराठीमध्ये त्याला राजनयन म्हणतात. हा, तो तुमचा विषय आहे. त्याच्याबद्दल पण माझा एक छोटासा प्रश्न आहे. नक्कीच. तर आणि मात्र एक कूटनीती म्हणजे हिंदीमध्ये पण ते शब्द वापरला जातो. कूटनीती म्हणजे डिप्लोमसी. तर हे कूटनीती शास्त्राशी संबंधित गोष्ट आहेत आणि त्या संबंधीचं ज्ञान मला जे माहित होतं, अवगत होतं तिथपर्यंत अर्थात ते मला एकत्रित असं मांडायचं होतं. आणि म्हणून मी त्याला, आणि साधारणपणे आपण असं म्हणतो राष्ट्रधर्म वगैरे, आणि हा मी परराष्ट्र धर्म म्हटला. कारण परराष्ट्र संबंध म्हणजे नुसते संबंध नसतात, त्याचे अनेक पैलू असतात, तो पण एक धर्म असतो. आणि परराष्ट्र धर्माचं कूटोपनिषद असं मी त्याला मला नाव सुचलं आणि संपादकांनी ते स्वीकारलं. खूपच छान. आता आपण काही आर्टिकल्स बद्दल किंवा असं की तुमचं नॅशनल आणि इंटरनॅशनल ह्याच्यावर पण तुम्ही लिहिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय लिखाण केलंय? म्हणजे खासकर आपले जे पुणेकर आहेत त्यांनी पण तुमचं नाव असं पुण्याच्या संदर्भात ऐकलंय, तर व्हॉट विल यू शेअर? आता पहिलं मी त्याच्यामध्ये क्रमवार थोडं सांगेन. क्रम म्हणजे काळाचा नाही, पण दुसरा एक आहे म्हणजे कसा की इंडोस्फिअर बद्दल आपण जे बोललो, तर ते पुस्तक माझं 2024 ला म्हणजे मार्च 2024 म्हणजे बरोबर 2 वर्षांपूर्वी मी प्रसिद्ध केलं. त्याचं नाव आहे रिकास्टिंग द इंडोस्फिअर, इंडिक स्ट्रॅटेजी फॉर सिनिक चॅलेंज. सिनिक म्हणजे चायनीज. आता चायनीज म्हणजे याचा एक उकल करून थोडी पटकन सांगतो मी. कारण चायनीज म्हणजे आपल्या साधारणपणे आपल्या मनोवस्थेत जे आहे तेवढं लडाख आणि ती सीमा वगैरे वगैरे, तर ते फार मर्यादित आहे खरं म्हणजे. हे जे सिनिक चॅलेंज आहे हे तेवढंच नाहीये मिलिटरी किंवा राजकीय स्वरूपाचं नाहीये. माझ्या अभ्यासानुसार मी ते मला वाटतं, आणि ते आहेच ते, त्याचा मी खुलासा करू शकतो की ते इट इज अ सिव्हिलायझेशनल चॅलेंज. म्हणजे सॅम्युअल हंटिंग्टनने जे 1993 साली क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन ही संज्ञा मांडली आणि लोकांनी म्हणावा तो विरोध केला, पण वास्तविक त्याचा जास्तीत जास्त अभ्यास झालेला आहे तर त्यानंतर त्या शोध निबंधाचा. आणि त्यानंतर म्हणूनच त्यांनी 1996 साली ते पुस्तक रूपात आणलं, इलॅबोरेट. ते होतं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन, सेम टायटल होतं. तर त्याच्या दृष्टीने तुम्ही बघितलं की त्यांनी अगदी चायनीज किंवा सिनिक, कन्फ्युशियस सिव्हिलायझेशन आणि हिंदू बुद्धिस्ट सिव्हिलायझेशन हे दोन भाग केले. हे त्यांनी केलेत म्हणून नाही, मला पटलेत म्हणून मी ते स्वीकारतोय. कारण माझ्या अभ्यासानुसार ते बरोबर फिट बसते त्याच्यामध्ये. इट इज अ सिव्हिलायझेशनल चॅलेंज. हे सोपं नाहीये आणि हे गहन आहे खरं म्हणजे. आणि म्हणून त्या सर्वाचा विचार करून मी हे म्हटलेलं आहे, रिकास्टिंग द इंडोस्फिअर, इंडिक स्ट्रॅटेजी फॉर सिनिक चॅलेंज. बरं, आता कमिंग बॅक टू युअर जो प्रश्न होता, तर त्याच्या अगोदर 1 वर्ष योगायोगाने मला एक छान कामगिरी मिळाली होती. पुण्यातलीच ती संस्था आहे, भारतीय विचार साधना. त्यांनी मला एक कामगिरी सोपवली जी अत्यंत आनंददायक होती. म्हणजे कारण का, राजीव मल्होत्रांचं एक 2011 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, तेही अतिशय गहन आणि वाचनीय आहे, बीइंग डिफरंट, an Indian challenge to Western universalism. इट्स अ ग्रेट टॉपिक. आणि त्यांनी इतकं डिटेल, इतकं
विश्लेषण इतकं उत्तम त्यांनी त्या विषयाचं केलेलं आहे की म्हणजे पाश्चात्य जग इतर जगाला कसं दावणीला बांधू इच्छित. म्हणजे चला या स्वरूपात नाही तर त्या स्वरूपात. आता कॉलनीचे दिवस गेले, वसाहतीचे दिवस गेले, आता बाय नॅरेटिव्ह दावणीला बांधतात अक्षरशः. तर ते किती अन्यायकारक आहे आणि किती चुकीचं आहे हे त्यांनी इतकं विविधांगी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटायचं मी थोडाफार माझा अभ्यास आहे, पण ते पुस्तक वाचल्यावर म्हटलं वा, मला अनुवादच काय म्हणतात आपण त्याला मेहनताना पण मिळाला. आणि आणि तर त्याचं धर्म माझा वेगळा, पाश्चात्य वैश्विकीकरणाला दिलेलं भारतीय आव्हान, हे ते पुस्तक आहे. भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रसिद्ध केलं जून 2023 साली. आणि माझ्या माहितीनुसार म्हणजे कदाचित ते माझं गेल्या वर्षीचं आकलन आहे, 1,500 कॉपीज 1,500 प्रती 2025 मध्येच संपल्या होत्या. आता असंच वाढले असतील. अरे वा, खूपच छान. आणि तुमच्या ह्या प्रवासाला किंवा तुमच्या ह्या विषयाला पुढे नेण्याचा जो तुमचा एक प्रयत्न आहे त्याच्यात बऱ्याचशा अडचणी पण आल्या असतील, कारण हे काही सोपं नाही. तर त्याच्याबद्दल काय, कारण आपल्या श्रोत्यांमध्ये असे पण बरेच जण असतात जे एखादा विषय आपल्या प्रोफेसर्स कडनं किंवा स्कॉलर्स कडनं ऐकून त्यांना प्रेरणा मिळते त्याचा पुढे अभ्यास करायला. तर तुम्ही थोडं जर असंही सांगितलं आम्हाला अडचणींबद्दल पण, तर माझी खात्री आहे की ते पण छान आहे. पहिली मी आता सुरुवातच अशी करेन की मी तिला आता अडचण म्हणावी किंवा काय मला निश्चित सांगता येणार नाही, पण ती विशिष्ट परिस्थिती होती. मी हा जाणून बुजून घेतलेला निर्णय होता. माझं 50 वर्षापर्यंत, वयाच्या 50 वर्षापर्यंत मी एक उत्कृष्ट चांगल्या अगदी यशस्वी कारकिर्दीमध्ये होतो. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या क्षेत्रात होतो. मी हा जाणून बुजून निर्णय घेतला. ज्ञानयात्रा जसं तुमची चालू आहे तशी माझी ज्ञानयात्रा मी 2018 पासून सुरू केली. 2017ला मी बाहेर पडलो अखेरीला आणि 18ला सुरू केली आणि ती राजमार्गाने न्यायची. मग मी ते PhD त्याच्यामध्ये प्रबंध लिहिण्याचा विचार केला वगैरे. त्याच्यामध्ये अडचणी होत्या कारण मी अजिबात त्या क्षेत्रातला नव्हतो आणि त्यामुळे सगळी शोधाशोध पहिल्यापासून करणं, इथून अडचणी सुरू झाल्या. नंतर कोविडची अडचण आली, ज्याच्यामध्ये ते लांबलं. आणि पण ठीक आहे, सर्व जे काही झालं त्याच्यामध्ये मी आता भविष्याच्या दृष्टीने म्हणतोय. कारण बघा, मगाशी जो माझ्या पुस्तकाचा जो मी उल्लेख केला 2024च्या, मी जाणून बुजून त्याला इंडोस्फिअर हा शब्द त्यात यावा, नैसर्गिकरित्याच तो आलेला आहे, पण त्यावर माझा कटाक्ष होता. कारण समजा 80 वर्षापूर्वी जेम्स मॅटिसॉफ या त्या अमेरिकन लिंग्विस्टने जी संज्ञा प्रचलनात आणली ती दुर्दैवाने कोणाही भारतीयाने, म्हणजे ते राज्यकर्ते असू देत किंवा अभ्यासक वर्ग असू दे, त्यांनी याची दखलच घेतली नव्हती. वास्तविक ही, जसं मी तुम्हाला म्हणतो, त्याची ताकद खूप आहे या शब्दाची. त्याचं मी पूर्ण विश्लेषण केलेलं आहे की याच्यामध्ये नुसतंच तुमचं वर्तमान नाही, म्हणजे त्याला भूतकाळाचा पहिला आधार आहे, मुख्य म्हणजे ठाम अगदी ठोस आधार आहे. वर्तमानात तुम्ही त्याची योग्य मांडणी करू शकता आणि भविष्य नक्कीच ते सूचक आहे. आणि त्याच्यामध्ये तर ते कोणी दखल घेतली नव्हती. बरं, मी ती केली, पण आता ती गोष्ट अशी आहे की अडचणी म्हणजे कुठल्या, याचा जो सिव्हिलायझेशनल कनेक्शनचा जो बेस आहे इंडोस्फिअर, भारतीय संस्कृती प्रभाव क्षेत्र. आता जेम्स मॅटिसॉफने जे केलं ते एका विशिष्ट भूभागाच्या संदर्भात केलं, विच इज आग्नेय आशिया, साऊथ ईस्ट एशिया. आता बरं, जेम्स मॅटिसॉफ, बिकॉज ही हॅपन टू बी देअर इन साऊथ ईस्ट एशिया ऍट दॅट पॉइंट इन टाइम. आता जर इंडोस्फिअर मला जर अपडेट करायची असेल, मी त्याचा समजा एक वाहक आहे, मुख्य वाहक, जर मला ते अपडेट करायचे असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने मला त्याचे घटक काय, त्याचं मूल्यमापन करून मला ती पुढे न्यायची आहे.
पण बरं, मी एक अभ्यासक म्हणून ती नक्कीच नेईन. त्याला योग्य वातावरण आपल्याकडे आहे का? तर आशा आहे मला लोक क्षमा करतील थोडं, पण 2014 नंतर जे आपलं सरकार नवीन आलं वगैरे, धोरणात्मक बदल नक्कीच चांगले झालेले आहेत, त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. आणि त्यानुसार कामही सुरेख झालंय, म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या खूपच चांगलं काम झालेलं आहे. मात्र अनुशेषच एवढा मोठा होता, आणि तो अनुशेष केवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षाचा तेवढा नाही. कारण आय लुक ॲट इट फ्रॉम डिफरंट अँगल. तो निव्वळ तेवढा नाहीये. त्याच्या अगोदर अनुशेष जो आपलं या भागाशी आपले सांस्कृतिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते, ते तुटले बिकॉज ऑफ कॉलोनायझेशन. वसाहतीकरण जे झालं युरोपियनांचं, त्याच्याही अगोदर पश्चिम आशियातले जे घुसखोर वगैरे आले, त्याच्यामुळे ते संबंध तुटले. अनुशेष खूप मोठा आहे, खूप खोल आहे. तो जर भरून काढायचा असेल तर हर्क्युलियन एफर्ट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, त्या प्रकारची आवश्यकता आहे. तर तसे काही होताना दिसत नाहीयेत, खूप मर्यादा आहेत. बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे, हेरिटेज आणि कल्चर हा आपला ज्ञानयात्राचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच ह्या गोष्टींना खूप पॉझिटिव्हली घेतो, की ठीक आहे, आता आधी काही वर्ष आधी समजा नाही झालं, आता आपण प्रयत्न करूया, आता आपण त्याला पुढे नेऊया. आणि जो तुम्ही इंडोस्फिअर हा शब्द सुचवला आहे, म्हणजे तुम्ही त्याला परत रिवाईव्ह केलं असं म्हणूया, तर नक्कीच त्याला आपणही इथून पुढे घेऊन जायला हरकत नाही. आणि तुम्ही एक खूप छान टर्म वापरली, खूप छान शब्द, राजनयन. तर एक रामायण ते राजनयन असं युट्यूबवर कुठेतरी मी तुमचे कार्यक्रम बघितलेले आठवतात. तर त्याच्याबद्दल सांगा, राजनयन मुख्य म्हणजे काय आणि रामायणचा काय संबंध? म्हणजे मी हे जे पाक्षिक सदर लिहिलं होतं, परराष्ट्र धर्माचं कुटोपनिषद, जानेवारी ते जून 2020 मुंबई तरुण भारतसाठी, त्यानंतर मला वाटतं एक जवळजवळ 1 वर्षाने जवळजवळ विवेक, मी तरुण भारतचं भावंड विवेक साप्ताहिकाने माझ्याकडे विचारणा केली की आपण याच्यावर व्हिडिओज बनवूया का. तर मी म्हटलं हो बनवूया आपण. तर त्यांनीच मला सांगितलं तुम्ही सुचवा. तर मी म्हटलं रामायण हा कॉमन विषय आहे, म्हणजे नुसता तो भारतापुरता नाहीये, या सगळ्या इंडोस्फिअर मध्ये रामायणाचा प्रभाव आहे. तर मात्र रामायण म्हटलं की मग फक्त काय होतं की त्याला एक मर्यादा पडतात. म्हणजे कितीही त्याचा प्रभाव जरी असला तरी शेवटी त्या रामायण या ग्रंथाभोवती ते केंद्रित होतं किंवा कथेभोवती. आपल्याला त्याच्यातले काही धागे, म्हणजे जिव्हाळ्याचे कॉमन जे आपलं हेरिटेज आहे, त्यातले धागे आपल्याला पुढे न्यायचे, त्यातून ओढून आपल्याला पुढे वेगळ्या स्वरूपात वगैरे. तर त्यासाठी काय कशाची गरज असते? डिप्लोमॅटिक एफर्ट. तर डिप्लोमसीला शब्द आहे राजनयन. तो रामायण ते राजनयन असं तुम्ही शीर्षक दिलं होतं. खूपच छान, खूपच छान. आणि तुमच्या या विषयाबद्दल आता आणखीन म्हणजे ह्याच्यात पुढे तुम्हाला काय करायचं आहे, किंवा काय तुमचा एक विजन काय आहे की हा विषय आपण कसं काय आणखीन लोकांपुढे आणू शकतो? सो यू हॅव एनी प्लॅन्स अबाउट इट? हा अत्यंत महत्वाचा विषय मी प्रश्न विचारला तो. कारण मी एक सांगू का, मी एक ध्यास घेतलाय. मी अर्थात नोकरी धंदा सर्व सोडून एक व्रत म्हणा काही म्हणा, म्हणजे दॅट इज ओके. म्हणजे मी अभ्यासक, माझं आयुष्य मी त्याला पूर्ण वाहिलेलं आहे. बरं, त्याची सुरुवात प्रथम पाऊल म्हणून मग मी ते पीएचडीचा मार्ग, राजमार्ग निवडला. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय करावं लागतं? पीएचडी साठी तुम्हाला इंडोस्फिअर हा फार मोठी गोष्ट झाली. त्यांना पीएचडी मध्ये आवश्यक काय असतं? असं झिरो इन करणं आवश्यक असतं. म्हणून जनरल टू स्पेसिफिक तुम्हाला तो पॉइंट. बरोबर. आणि म्हणून मला एक काहीतरी कुठेतरी तो केंद्रित करावा लागला, आणि म्हणून मी तो इंडोनेशिया निवडला माझ्या. बरं, हा इंडोस्फिअर म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र, प्रभाव क्षेत्र. बरं, म्हणजेच त्याला काय शब्द आहे, म्हणजे आता ते संज्ञा काय आहे त्याला? सॉफ्ट पॉवर. ती जी पॉवर असते ती सॉफ्ट पॉवर आहे, सुप्त शक्ती. तर ती भारताची सुप्त शक्ती इंडोनेशियामध्ये मी शोधण्याचा प्रयत्न केला.
कारण स्ट्रॅटेजिकली सामरिक दृष्ट्या वगैरे वगैरे म्हणजे धोरणात्मक दृष्ट्या भारतासाठी या सर्व समग्र इंडो स्फिअर मध्ये अत्यंतिक महत्वाचा देश म्हणूया किंवा भूप्रदेश म्हणूया इज इंडोनेशिया. अत्यंतिक महत्वाचा, मी अतिशय अभ्यासून हे मत मांडतोय. त्याला अनेक कारण आहेत. तर त्यासाठी मी निवडला कारण देन इट कॅन रिप्रेझेंट मेनी थिंग्स. आणि बरं झालं, आता तुम्ही मला वैयक्तिक जरी विचारलं तर मी म्हणेन मी याच्यावर संतुष्ट नाहीये, कारण हे फक्त प्रमाणपत्र आहे. तुम्हाला ते एक द्वार उघडून देतं आणि यू नीड टू ऍक्च्युअली परस्यू इट डीपर. मला स्वतःला त्याच्यामध्ये असं करायचंय, कारण मी जे अडचणी आहेत ना, ते मगाशी तुम्ही विचारला त्याच्यातली ही एक अडचण सांगतो की समजा मी भूतकाळातच रमलो आणि समजा मी दाखले देत बसलो, माझ्याकडे असंख्य दाखले आहेत, असं अनेक काही लोकांकडे आहेत, प्रेक्षकांमध्ये पण असतील काही मंडळी की असंख्य दाखले आहेत, बघा आपलं असं होतं, तिकडे पण असं होतं, हे देऊ, हे असं ते तसं. मात्र आज इंडोनेशियातले 88% लोकसंख्या धर्माने मुसलमान आहे. माझं दुसरं अभ्यासू मत असं आहे की इंडोनेशियन इस्लाम ज्याला म्हणायचे, जो आतापर्यंत अगदी आजपर्यंत असं म्हणूया आपण, त्याला इंडोनेशियन इस्लाम का म्हणायचे लोक, कारण अभ्यासकांच्या मते तो सर्वाधिक सॉफ्ट इस्लाम आहे, सर्वाधिक मृदू अख्ख्या जगातला. बरं, पण शेवटी तो इस्लाम आहे. आणि काय आहे की त्याचं जे काही सॉफ्टनेस कडून हार्डनेस कडे त्याचा प्रवास सुरू आहे त्या समाजाचा. भले तो शेवटच्या रांगेत आहे, भले तो अजूनही इंडोस्फिअर मध्ये आहे असं मी म्हणू शकतो, पण पुढे आपण सांगू शकत नाही. तर ह्यासाठी यू नीड टू वर्क क्विकली, त्याला क्विक फुटेडनेस म्हणतात, आणि खूप तुम्हाला खोल जायची गरज आहे. आपल्याला कोणाच्या धर्मामध्ये काही ढवळाढवळ करायची नाही किंवा काय आहे, पण त्यांचे जे पूर्वज आणि आपले पूर्वज यांचे जे संबंध होते त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यायची आहे. पण ते आठवण करून देण्यासाठी तुम्हाला योग्य तो अभ्यास, योग्य डॉक्युमेंटेशन, योग्य एक्सचेंज ऑफ व्ह्यूज, व्यासपीठ त्यासाठी हे असण्याची गरज आहे, जे फक्त सरकारी पातळीवर सोडलं, जे त्यांना करावंच लागतं डिप्लोमॅसी. तर आपल्याकडे त्याचा बाकीच्या गोष्टींचा अभाव आहे, तर ते आपल्याला खूप करावं लागणार. आणि त्यासाठी आता जसं तुम्ही छान बोललात मगाशी की तुम्ही आपण हे पुढे कसं नेऊ, तर आता मी म्हणेन तुम्हाला ह्या ज्ञानयात्राद्वारे म्हणजे तुमचाही सहभाग आहे. तुम्ही याला हे व्यासपीठ उभं करून उपलब्ध करून दिलं, मी तुमचा आभारी आहे. आणि हे आवश्यक आहे, याची चर्चा होणं आवश्यक आहे, ज्याला पब्लिक डिस्कोर्स म्हणतात. हे जसं आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी कशा बोलतो, सहज बोलतो ना, पेशवाई असं, मग त्यांची अशी पानिपत असं वगैरे, हा सुद्धा इतिहासच आहे. अगस्त्य ऋषी पासूनचा इतिहास आहे. आता लोक विचारतील पण त्यासाठी माझं पुस्तक वाचा. अगस्त्य ऋषी जावामध्ये गेले होते, इंडोनेशियाच्या. समुद्र आचमन करून प्याले म्हणजे ते ओलांडून गेले आणि जावामध्ये गेले आणि तिकडे ते स्थायिक झाले आणि तिकडचं संस्कृतीकरण करण्याचं श्रेय त्यांना जातं. इथपासून ती कथा आहे. आणि पुढे त्याच्यावर अनेक कळस चढले गेले, वेगवेगळ्या राजवटी वगैरे ज्या होत्या. हा मोठा विषय आहे आणि हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. अडचण आपली कुठे आहे, दोन्ही पातळीवर आहे. म्हणजे सरकार पातळीवर जे करावं लागतं तेवढं करतात ते, पण सर्वत्र तेवढा, सर्व पातळीवर तेवढा जिव्हाळा असेल असं आपण खात्रीने सांगू शकत नाही. बरं, जनतेच्या पातळीवर काय आहे, सिव्हिल सोसायटीच्या पातळीवर सांगा तुम्ही, आपल्याला किती गम्य आहे या विषयाबद्दल. आता तुम्ही सुद्धा बालीला समजा नेता ट्रिप, तर लोक उत्सुकतेने येत असतील की हो ऐकलंय आणि बालीमध्ये हिंदू आहेत वगैरे वगैरे, एवढ्या पुरतं आहे. अहो पण पुढे काय, आता समजा बालीची हिंदू आहेत, बरं, मी ऐकलं होतं पुढे काही ते 90-97% वगैरे होते, आता मी ऐकले ते 60% खाली आहेत. आता बरं, म्हणजे याच्यातही मला काही वेगळी चर्चा करायची नाहीये. आय एम जस्ट पुटिंग अक्रॉस, काही मी इंडिकेटर्स देतोय. आणि हे शेवटी भारतीय संस्कृती प्रभाव क्षेत्राच्या
विलगीकरणाची प्रक्रिया सुद्धा असू शकते. त्यासाठी जनतेच्या पातळीवर काय आहे, अवेअरनेस कमीत कमी. आपण जसं मी म्हटलं शिवाजी महाराजांच्या गप्पा मारतो तसं आपल्या गप्पा सुरू झाल्या पाहिजेत. अरे तुला माहितीये का, ते सातवाहनांपासून सुरू झालेलं आहे. पल्लव राजांचं केवढं योगदान आहे इंडोनेशियामध्ये, कंबोडियामध्ये, इकडे तिकडे. आणि गुप्त साम्राज्य, समुद्रगुप्त ने ती बेट घेतली होती वगैरे वगैरे. नंतर मग आता चोल हे लोकांना माहिती आहे, पण चोल मी अभ्यासक म्हणून सांगेन की त्यांचा तसा थोडा कॉन्ट्रीब्युशन कमीच आहे खरं म्हणजे. आणि अगदी म्हणावं लागेल तर श्रीविजय जी त्यांनी 11व्या शतकामध्ये श्रीविजय जे जिंकलं, त्याला तुम्ही भारतीय विजय म्हणू नका. कारण काय होतंय, कारण त्याने मग ते परराष्ट्र संबंधामध्ये हे येते, ओके. आणि आपण ते जिंकलं चोल राजे असं म्हणणं उलट चुकीचं आहे. आणि किंबहुना अनेकांच्या लक्षात येत नाही ते, त्यांनी 11व्या शतकात जेव्हा श्रीविजयचा पाडाव केला, मे बी श्रीविजय वॉज रॉंग, म्हणजे लढाई चुकीच्या कारणासाठी होती असं मी म्हणत नाहीये, पण ज्याचे परिणाम काय झाला माहितीये का, त्याच्यानंतर ते हिंदू बुद्धिस्ट किंवा भारतीय जे हे होतं ते क्षीण झालं. आणि 13व्या शतकामध्ये तिकडे इस्लाम प्रविष्ट झाला. जर श्रीविजय जिवंत असतं तर इस्लामचा प्रभाव वाढला नसता. अर्थात मी काय इस्लाम याच्या विरुद्ध नाहीये, मला ती मांडणी करायची आहे, त्याच्यामध्ये हे अपरिहार्य आहे जे काही उल्लेख होणं तो मी करतोय. येस. आणि आम्ही जेव्हाही बालीला टूर्स घेऊन जातो त्यावेळेला एक आपल्या भारतीय ग्रुप जो असतो त्यांना तिकडे फार चांगलं म्हणजे ते खूप रिस्पेक्ट करतात. ते म्हणतात अरे तुम्ही आमच्या पूर्वजांच्या देशातनं आले, आमचं म्हणजे अवर मेन कंट्री, मेन लँड इज भारत. त्याच्यामुळे त्यांना पण ते एक ती आपुलकी वाटते आणि त्या पद्धतीने ते मला रिसीव्ह करतात. आणि जसं आपला उडीसामध्ये पण अजूनही बाली जत्रा ते सेलिब्रेट केल्या जातं. तर मला वाटतं कुठे ना कुठे अजूनही लोकांच्या मनात आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि इंडोस्फिअर ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामुळे आपण नक्कीच ह्याला आणखीन जरा छान करू शकतो. एकच वाक्य याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ का? बरोबर आहे, बाली आपल्याला मान देतात बालीचे लोक. मात्र काय होतं, कधी कधी आपले अतिउत्साही भारतीय लोक असतात ना, ते अनेक गोष्टी गृहीत धरतात. आणि त्यामुळे काय होतं की जणू ते आपले मांडलिक असल्याप्रमाणे किंवा किंवा उपसंस्कृती असल्याप्रमाणे त्यांना ते तिकडे थोडं काही शिकवायला वगैरे बघतात. आणि हे मी पाहिलेलं आहे, म्हणजे मला लोकांनी सांगितलेलं आहे, कारण मी जाऊन आलेलो आहे. आणि त्यामुळे काय होतं, ते अति उत्साहाला थोडा आवर ठेवला पाहिजे, घातला पाहिजे. कारण बघा साधं लॉजिक काय आहे, भारतात सुद्धा एवढे प्रांत आहेत, प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी आहे की नाही, आहे की नाही, आणि आपण त्याला मान देतो की नाही. त्याचप्रमाणे बालीची संस्कृती सुद्धा वेगळी आहे आणि त्याची स्थानिक त्याचं जे महत्व आहे, त्याचं जे ते आपण ठेवलं पाहिजे. मी काही व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत, भारतीय लोक नाही 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 असं नसतं, ते असं असतं इंग्लिश मध्ये. तो एक माणूस शेवटी त्याला दटावून सांगतो, बाली माणूस, दिस इज नॉट इंडिया, कम ऑन, दिस इज बाली, यू मस्ट लिसन टू मी. म्हणजे ही वेळ येता कामा नये. अनफॉर्च्युनेटली आमच्या ग्रुप बरोबर असं कधी होत नाही, बिकॉज वी डू लॉट ऑफ ब्रीफिंग बिफोर द टूर आणि काय नेमकं आहे आणि कसं आपल्याला तिथे बिहेव करायचं, ऑल दीज थिंग्स वी डिस्कस इन डिटेल. पण आज खूपच छान वाटलं तुम्ही ज्या पद्धतीने अगदी मोकळेपणाने सांगितलं. आणि हा तुमचा अभ्यास आहे, वारंवार तुम्ही ह्याच्याबद्दल चर्चा करता आणि लिहिता. आणि मुख्य म्हणजे बाली हे माझं पण खूप आवडता देश आहे, देश म्हणायला पाहिजे, आता हरकत नाही. पण त्यामुळे काय होतं, एक आपुलकी आपल्याला नक्कीच वाटते आणि अजूनही तिकडची संस्कृती त्यांनी जपली आहे असं कुठेतरी लक्षात येतं. ते त्यांच्या पूर्वजांना रोज म्हणजे नैवेद्य दाखवतात. आपल्याकडे आपण फक्त एक वर्षातनं काही एक ठराविक दिवस असतात त्याच वेळेला आपण आठवण करतो. एनिवेज, बट लेट्स कीप द होप अलाइव्ह. आणि तुमच्या बरोबर आज ज्या या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की आपला कुठेतरी प्रयत्न कमी पडतोय, थोडा आणखीन प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट लेवलवर किती होईल दॅट वी कॅन नॉट कॉन्टेस्ट, पण आपल्या लेवलवर पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचं
हे आणायला पाहिजे. आणि जे आपण म्हणतो की भारताचा बाहेरचा भारत पण खूप सुंदर आहे आणि आपली संस्कृती तिथे अजूनही जिवंत आहे, तर ती पण आपल्याला पुन्हा कुठेतरी त्याची जाणीव झाली पाहिजे. ती टिकवून So, ठेवणं अत्यावश्यक आहे yes. आणि हे आपल्या दीर्घकालीन हिताचं आहे. अगदी अगदी. नाहीतर आपण म्हणतो ना की अरे पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला वगैरे वगैरे, आपला संकोच होत चाललेला आहे. तर संकोच भूमीवर नंतर होतो, तो मनात पहिला होत असतो, आपल्या जाणीवांमध्ये. आपल्या जाणीवा आपण दृढ मोठ्या करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे मग पुढे तो संकोच होणार नाही. येस. अँड विथ दिस नोट वी विल टेक अ पॉज हिअर आणि पुन्हा आपण नक्कीच भेटूया आणि तुमचे हे जे विषय आहेत लोकांसमोर आणखीन आणण्याचा प्रयत्न आपण ज्ञानयात्राच्या माध्यमातून करू. खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि थोडा तुम्ही वेळ काढून मुंबईहून आलात, पण फार आनंद आहे की या सगळ्या विषयांबद्दल आपण चर्चा केली. असेच तुमचे छान छान लेख. आणि माझी खात्री आहे की ज्यांना अजूनही वाचायचं असेल तरुण भारताच्या ह्याच्यातनं तुम्ही मागवू शकता. माझी खात्री आहे इंटरनेटवर बरेच अवेलेबल असतील अजून. पुन्हा एकदा पुलिनजी, तुमचं जे पुस्तक आहे इंडोस्फेअर बद्दल, ज्याच्यातनं तुम्ही तो, आणि मला फार आवडला तो टर्म, तुम्ही पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा सांगा आपल्या श्रोत्यांना आणि आम्ही स्क्रीनवर त्याचं कव्हर पेज दाखवू. नक्कीच आपल्याला आवडेल ते पुस्तक वाचायला. नक्की विकत घ्या आणि वाचा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कसं वाटलं. आपण पुलिनजींना पुन्हा कनेक्ट करू आणि त्यांच्याबद्दल नक्की सांगू. पुस्तकाचं नाव आहे रिकास्टिंग द इंडोस्फिअर, इंडिक स्ट्रॅटेजी फॉर सिनिक चॅलेंज. आता याच्यावर मी एक वाक्य अजून सांगतो, हे महत्वाचं आहे. इंडोस्फिअर ही संज्ञा मी प्रचलनात आणण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे. योगायोगाने मात्र त्याच वर्षी, माझं मार्च 24 हे प्रकाशित झालं, योगायोगाने त्याच वर्षी विल्यम डॅलरिम्पल या प्रख्यात लेखकाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं, गोल्डन रोड, हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने इंडोस्फिअर शब्द वापरलाय. मात्र त्याचं श्रेय त्यांनी दुसऱ्याला दिलेलं आहे आणि त्याने जो अभिप्रेत जो आहे त्या चौकटीत राहून त्याने तो वापरलेला नाहीये आणि त्याने एक मोठी चूक केली आहे की तो श्रेय त्याने दुसऱ्याला दिलेलं आहे, ते योग्य नाहीये. एवढे मी याच्यात सांगू इच्छितो. बरं. सो थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला आणि लवकरच पुन्हा भेटूया. थँक्यू.